आपण आजवर अनेक शस्त्रक्रिया केल्या असतील, अनेक रुग्णांवर उपचार केले असतील, अशी काही उदाहरणं आहेत का की जागरूकतेमुळे रुग्ण आपल्याकडे वेळेत पोहोचला आणि त्याच्यावर वेळेत उपचार करता आले आणि रुग्णाचा जीव वाचला? हो, नक्कीच. म्हणजे आम्ही असेही रुग्ण पाहिले आहेत की 2 मिनिटाच्या अंतरावर एक अद्ययावत हॉस्पिटल आहे आणि फक्त आणि फक्त काय म्हणता येईल की एक तर अवेअरनेस नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे किंवा हलगर्जीपणा, म्हणजे एखाद्या स्ट्रोकची लक्षणं म्हणजे चक्कर आली किंवा चेहरा थोडासा वाकडा झाला आणि बोलताना अडखळल्यासारखं वाटलं आणि ते थोड्या वेळाने 15-20 मिनिटांनी बरं झालं, म्हणून आपण उद्या सकाळी जाऊया डॉक्टरांना भेटायला, आता रात्री आराम करतो, बरं वाटेल. आणि असं सांगून झोपलेला व्यक्ती सकाळी उठवायला गेलं तर एक बाजू पूर्ण गेलेली आणि बोलता येत नाही अशी स्थिती सकाळी आपण उठलं तर पाहतोय आणि मग त्या स्थितीत ते हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. तेव्हा कुठेतरी उशीर झालेला असतो, त्यामुळे उपचारांचीही मर्यादा येते आणि त्यामुळे रिकव्हरीचेही चान्सेस कमी होऊन जातात. आणि त्या उलट एखादा व्यक्ती जो की शहरापासून दूर आहे, तो त्याला अनुभव असल्यामुळे, त्याला एखाद्या माहितीतला रुग्ण तसा असल्यामुळे त्याने लवकर स्टेप्स घेतले आणि तो त्याच वेळी रात्री अपरात्री का होईना पण तो लगेच हॉस्पिटलकडे त्याने धाव घेतली. त्याचा वेळेत MRI झाला, त्याला वेळेत थ्रोम्बोलिसिसचं औषध देण्यात आलं. नशिबाने तो रुग्ण त्या उपचाराला त्याने रिस्पॉन्स दिला आणि तो जो बोलताना हा वीक झालेला किंवा एका बाजूला वीकनेस आलेला, तो त्या औषधाने पूर्ण बरा झाला. म्हणजे आपण जे काय दक्षता घेऊन जे काही स्टेप्स पावलं उचलू, त्यामध्ये हे आपल्याला चांगले रिझल्ट्स पाहायला मिळतात. पण त्या उलट जर आपण हलगर्जीपणे केलात तर ते आयुष्यभरासाठी अपंगत्व देऊ शकतं.